भोंदूगिरी, महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, करोडोंचे गैरव्यवहार अशी काळ्या कारनामांची लंका खरातनं उभारली। एसआयटीनं खरात भोवती फास आवळलाय। एसआयटीच्या तपासात दररोज नवनवी माहिती येते। खरात एक नाही, दोन नाही, चार मोबाईल एका वेळेला वापरत होता। तो चार मोबाईल का वापरत होता? ते एक नंबर तो आर्थिक व्यवहारांकरता वापरत होता, दुसरा तो महिलांसाठी, त्यांना पीडित जे आहेत त्यांना फोन लावण्यासाठी तो मोबाईल वापरत होता, म्हणजे तो नंबर। त्याच्यानंतर अजून 2 मोबाईल होते, त्याच्यातला एकच मोबाईल म्हणजे 4 पैकी एकच मोबाईल तो रोजच्या कामाकरता जो क्लीन असलेला मोबाईल होता तो वापरला जात होता। एक फोन होता तो हवाला म्हणजे आर्थिक गैरव्यवहार जे आहेत त्याच्यासाठी वापरला जात होता। आता या 4 नंबर्सची चौकशी होणार आहे असं कळतंय। आता बघूया आपण 4 मोबाईल जे आहेत त्याच्या मागचं रहस्य काय आहे। तर पहिला नंबर जो आहे तो व्हीआयपी लोकांकरता होता। दुसरा नंबर खास अनुयायी महिलांकरता होता, म्हणजे ज्या पीडित आहेत त्या। तिसरा जो नंबर होता तो आर्थिक व्यवहारांकरता होता, त्याच्यावर आरोप आहे की त्याने हवालामध्ये सुद्धा पैसे फिरवलेले आहेत। आणि चौथा जो नंबर आहे तो रोजच्या वापराकरता जो क्लीन मोबाईल म्हणतो आपण त्याला, तो हा नंबर असेल। भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यात सुद्धा सहभाग आहे असा आरोप करण्यात आलाय। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनी मार्फत तो कांदा खरेदी विक्री व्यवहार करायचा। मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता मिळाली। 250हून अधिक चांगल्या कंपन्या इच्छुक होत्या की नाफेडची मान्यता मिळेल, पण या खरातच्या कंपनीला प्राधान्यानं नाफेडची मान्यता मिळाली। या शेतकऱ्यांनी आर्थिक फसवणूक त्याच्या कंपनीकडून झाली आहे अशी प्राथमिक माहिती आहे। 7/12 उतार्यावर कांदा पीक दाखवलं, प्रत्यक्षात द्राक्षबाग होती। नाफेड आणि एनसीसीएफ अधिकाऱ्यांशी संगनमताचा सुद्धा संशय आहे आणि त्यातूनच त्याने हे घडवून आणलं असं कळतंय। यामध्ये 1200 ते 1300 कोटीचा भ्रष्टाचार झालाय असा अंदाज आहे। या सगळ्या प्रकरणाची असा एसआयटी चौकशी करण्याची मागणी होते, म्हणजे हे सुद्धा प्रकरण कदाचित आता एसआयटी अंतर्गत तपासलं जाऊ शकतं। कांद्याचा व्यवहार आणि त्यात सुद्धा खरातचा भ्रष्टाचार, नेमकं काय बघूया। नाफेड कांदा घोटाळ्यामध्ये खरातचा सहभाग आहे असा आरोप होतोय। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी अशी त्याची कंपनी, त्या मार्फत तो कांदा खरेदी विक्री करायचा। मार्च 2024 मध्ये झालं असं की संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता मिळाली। अचानकपणे 250हून अधिक कंपन्या इच्छुक होत्या, चांगल्या कंपन्या होत्या ज्या नाफेडच्या सहमतीसाठी इच्छुक होत्या, पण तसं असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य देण्यात आलं। व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे। या कंपनीने जे व्यवहार केले त्यात फसवणूक केलेली आहे। 7/12च्या उतार्यावर दाखवलं कांदा पीक, पण प्रत्यक्षात तिथं द्राक्षबागा आढळलेल्या आहेत। नाफेड आणि एनसीसीएफ अधिकाऱ्यांशी संगनमत करूनच हा सगळा प्रकार झालाय असा संशय आहे। हा सगळा भ्रष्टाचार जर बघितला आपण तर त्याचा आवाका किती आहे? 1200 ते 1300 कोटींचा भ्रष्टाचाराचा आवाका आहे। संबंधित अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे। संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आता शेतकरी करतायत जे नाडले गेलेले आहेत। आता खरात संदर्भात आपण बोलूया, कारण खरात संदर्भात आता नवनव्या गोष्टी रोज समोर येत आहेत। आजच्या त्याच्या पोलीस कोठडीविषयी काय अपडेट आहे बघा। 8 एप्रिल पर्यंत या खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। भोंदू खरातला दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची कोठडी कोर्टानं सुनावली। खरातची पुन्हा एकदा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केलेला होता। महिलांच्या आरोपानंतर अधिक तपासाची गरज असल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं। कोर्टानं एसआयटीची ही मागणी मान्य केलेली आहे। आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी। लक्ष्मण, काय माहिती मिळते या पोलीस कोठडी संदर्भात? एसआयटीनं काय मांडलं आणि कशी पोलीस कोठडी पुन्हा याला मिळाली आहे? सुवर्ण, अशोक खरात प्रकरणामध्ये तब्बल 1 ते 1.5 तास हा सगळा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयाच्या समोर सुरू होता।
सुरुवातीला अशोक खरात याला व्हीसीद्वारे अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या ठिकाणी न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं. त्याला त्याचं नाव विचारण्यात आलं. त्यानंतर त्याचे जे वकील त्या ठिकाणी हजर होते त्यांच्या वकीलपत्रावरती अशोक खरात याची सही नव्हती आणि त्यामुळे वकिलांनी त्याला व्हीसीद्वारे विचारलं की असे वकील ही जी तुमची बाजू मांडताय हे तुम्हाला मान्य आहे का. तर त्यांनी ते मान्य केल्यानंतर जो युक्तिवाद जो आहे तो प्रत्यक्षामध्ये सुरुवात झाला. सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या प्रकरणामध्ये मांडले की यापूर्वीचा जो गुन्हा होता अशोक खरातचा तो केवळ लैंगिक शोषणाशी संबंधित होता आणि त्याबाबतचा तपास होऊन त्या प्रकरणात त्याला 14 दिवसाची कोठडी मिळाली होती. मात्र आज आम्ही पुन्हा जी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागतोय त्यातली महत्त्वाची कारणं त्यांनी सांगितली की ही फिर्याद जी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. या फिर्यादीमध्ये पीडित महिलेचा गर्भपात करण्यात आलेला आहे. तिला लग्नाचं आमिष दाखवण्यात आलेलं आहे आणि लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अतिप्रसंग झाला, तिचं लैंगिक शोषण झालं, त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि त्यातून तिचा गर्भपात जो आहे तो केला गेला. आणि हा गर्भपात करत असताना काही डॉक्टरांनी या भोंदू अशोक खरातला मदत केलेली आहे. गर्भपाताची जी काही औषधं मेडिसिन्स देण्यात आली ती ज्या मेडिकल स्टोअर्समधून घेण्यात आले त्याचा आम्हाला तपास करायचा आहे. ज्या डॉक्टरांनी त्याला मदत केली त्याचा आम्हाला तपास करायचा आहे. त्याचबरोबर याच पीडितेकडून काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते अशोक खरातनी दमदाटी करून मागवले होते. पॅन कार्ड, आधार कार्ड, तिचे काही फोटो आणि तिच्या कुटुंबांचे फोटो त्यांनी मागवलेले होते. ते नेमके कशासाठी मागवलेले होते याचा तपास आम्हाला करायचा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या अनुषंगानं आम्हाला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा प्रकारची मागणी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या समोर केली. त्याच स्वरूपाची मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी देखील न्यायालयाच्या समोर केली की या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात यांनी एका महिलेचं लैंगिक शोषणच केलेलं नाहीये तर तिचा गर्भपात देखील केलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रकरण जे आहेत ते अत्यंत गंभीर आहे आणि संवेदनशील आहे आणि त्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली. मात्र त्यानंतर अशोक खरात याचे वकील यांनी आरोपीच्या वतीने त्या ठिकाणी युक्तिवाद केला आणि त्यांनी पुन्हा हेच सांगितलं की वारंवार एकच प्रकरण सांगितलं जातंय लैंगिक शोषणाचं. मात्र हे लैंगिक शोषणाचंच प्रकरण यापूर्वी होतं. त्या प्रकरणात 14 दिवसांची पोलीस कोठडी होती. आमच्या आरोपींनी जे अपेक्षित आहे ते सगळं यांना सांगितलेलं आहे. मग वारंवार पोलीस कोठडी कशाला अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर पुन्हा सरकारी वकील असं म्हणाले की आरोपी तपासात सहकार्य करत नाही आणि या सगळ्या युक्तिवादानंतर सरतेशेवटी कोर्टाने या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात याला 7 दिवसांची अर्थात 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी नक्की लक्ष्मण, रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्याच्यावर होत आहेत. कांद्याशी निगडीत, लैंगिक अत्याचाराशी निगडीत, आर्थिक गैरव्यवहारांशी निगडीत, 4 फोन वापरतो, हे सगळं तपासणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. भोंदू अशोक खरातचा 4 वर्षांपूर्वीचा आणखी एक कारनामा समोर आलाय. 4 वर्षांपूर्वी भोंदू अशोक खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 2022 मध्ये विकास रामदास दिवटे नावाच्या तरुणानं आत्महत्या केलेली होती. मयत विकास दिवटे हा साई संस्थांमध्ये नोकरीला होता. दिवटे याच्या सासरच्या मंडळींसह भोंदू अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादात सासरच्या मंडळींसह अशोक खरात मृत विकासला मानसिक त्रास देत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. मृत विकासचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. खरात याने विकास याला साई संस्थानातील नोकरीवरून काढून टाकण्यासह जीव मारण्याची धमकी दिली होती अशी तक्रार देण्यात आली होती. मानसिक जाचाला त्रासाला कंटाळून विकास दिवटे यानं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची तक्रार राजेंद्र दिवटे यांनी दाखल केली होती. पण पोलीस तपासात पुढे दोषारोप पत्रातून अशोक खरातचं नाव वगळलं अशी माहिती येते. दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा सखोल तपास होण्याची गरज आहे अशी मागणी आता केली जाते. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा त्याचा संबंध असू शकतो. त्याच्यावर सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्हा दाखल पुन्हा होऊ शकतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. भोंदू अशोक खरात याच्यावरती शिर्डीमध्ये 4 वर्षापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र या गुन्ह्यामध्ये त्याचं दोषारोप पत्रामधून मात्र नाव वगळण्यात आलं होतं. हा सगळा नेमका काय प्रकार आहे? आपण आता मी शिर्डीमध्ये आहे नाही, पण जर बघितलं तर याच पोलीस स्टेशनमध्ये 4 वर्षापूर्वी एक गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता. विकास रामदास दिवटे या तरुणाने जो आत्महत्या केली होती हा साईबाबा संस्थांचा कर्मचारी आहे. त्याचा भाऊ जो आहे राजेंद्र दिवटे याने जी दाखल केलेली फिर्याद आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्या
विकास देवटेची जी सासरकडची मंडळी आहे यांच्याबरोबरच अशोक खरात याच्यावरती देखील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता. अशोक खरात याने वारंवार याला मानसिक त्रास दिला, जीवे मारण्याची धमकी दिली, कामावरून काढण्याची धमकी दिली. त्यामुळे कुठेतरी या मानसिक तणावातून त्याने जून 2022 मध्ये आत्महत्या केली होती. खरं तर याचा तपास त्यावेळी केला गेला. तात्कालीन जे तपासी अधिकारी असतील किंवा या शिर्डी पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक असतील यांनी मात्र नंतर दोषारोप पत्रामधून अशोक खरातचं नाव वगळलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी राजकीय दबाव या सगळ्या लोकांवरती होता का, त्याचं नाव का वगळलं गेलं असा प्रश्न यामुळं निर्माण झालाय. या प्रकरणाची देखील सखोल चौकशी होण्याची गरज आहे आणि खरं तर त्याच वेळी जर याच्यावरती कारवाई झाली असती तर आणखी बरेच गुन्हे जे आहे ते देखील समोर आले असते. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.